मुंबईमध्ये सध्या निवडणुका लागल्या आहेत आणि सगळीकडे जर आपण कुठेही रस्त्यावरती गेलो तर प्रचार आणि प्रचारच दिसतोय. घोषणांचा पाऊस पडतोय, घोषणांसोबत आश्वासनांचा सुद्धा पाऊस पडतोय. सध्या मी जोगेश्वरीमध्ये आहे, प्रभाग क्रमांक 61 मध्ये आहे आणि राजुलताई पटेल सध्या आपल्यासोबत आहेत. अनेक वर्ष नगरसेवक राहिलेले आहेत, त्या आता पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. राजुलताई, इतकी वर्ष तुम्ही नगरसेविका म्हणून काम केलं आहे, आज पुन्हा मैदानात उतरल्या आहेत, काय तयारी केली आहे? प्रवक्तांना माझ्या विभागातील जनतेने 4 टर्म म्हणजे 20 वर्ष माझ्यावर विश्वास ठेवला आणि ही 5वी वेळ आहे. आणि माझं लोकांना एकच सांगणं आहे की मी आपल्या विभागाचा विकास केलेला आहे आणि त्या विकासात अजूनही काही कामं बाकी आहेत. ती कामं पूर्ण करण्याकरिता म्हणजे तुमच्या लोकांची साथ असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना असं सांगू इच्छिते की आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा धनुष्यबाणाच्या बाजूचं बटन दाबून मला निवडून द्या. कुठेतरी जड वाटतंय का? कारण की ठाकरेंना सोडून ही तुमची पहिली निवडणूक आहे. असं काय नाही आहे. त्याचं कारण कसं आहे की शिवसैनिक हा कुठेही शिवसैनिक असतो आणि आज जे काही कार्य केलं आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब या लोकांनी जे महायुती म्हणून जे कार्य केलं आहे त्या कार्याचा आम्हाला बेनिफिट मिळणार आहे आणि त्या कामामुळेच आज आम्ही निवडून येतो. जशा प्रकारे आपण म्हणतो आहे तसं जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी लाडली बहिणा कार्यक्रम काढला, योजना काढली आणि त्या योजनेअंतर्गत आज ज्या लाडली बहिणा आहेत ते शिंदेसाहेबांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे काही एवढं वाटत नाही. तुम्ही चप्पल घालत नाही का? नाही. का असं? खरं बघताना मी आज 12-13 वर्षापूर्वी सोडली होती चप्पल आणि नवस होतं माझं की शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी नवस फेडलं, पण मला चप्पल घालून चालणं फार जमत नाही म्हणून नाही घालत. नवस जोरदार पावला, 2 मुख्यमंत्री झाले शिवसेनेचे. तुमच्यामुळे झालं की काय? नाही, असं काय नाही. बरं, मला सांगा, आता जर तुम्ही नगरसेविका झालात तर कोणती 5 कामं पहिली कराल? सगळ्यात सर्वप्रथम आज 3 वर्ष नगरसेविका नसल्यामुळे इथे जे विभागामध्ये तुम्ही बघितलं तर एक घाणीचं साम्राज्य झालं आहे. कारण प्रशासन आमचं ऐकत नव्हतं, गाड्या येत नव्हत्या, कचऱ्यांचे ठिकठिकाणी ढीग असतात आणि ते वेळोवेळी गाडी अनियमित येत असल्यामुळे कचरा नसतो. त्याच्याकडे एक पहिल्यांदा काम करणार आहे. त्याचबरोबर सर्वप्रथम फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत माझा विभाग आहे आनंदनगर, गणेशनगर, आनंदनगर, शक्तीनगर, फकीरवाडी आणि आदर्शनगर या विभागात पाणी दुपारचं येतं आहे. तर ते दुपारचं पाणी न येत त्यांना सकाळचं पाणी पाहिजे. कारण घरकाम करणाऱ्या महिला आहेत सामान्य घराच्या, त्यांना सकाळचं पाणी पाहिजे. तर त्यांच्यासाठी सकाळचं पाणी त्यांना मिळावं म्हणून आपण ते प्रयत्न करतो आहे आणि त्या हिशोबाने तिथे आपलं कार्य चालू आहे आणि फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत त्यांना सकाळचं पाणी करून देऊ. तुम्ही इतकी वर्ष तुम्ही कार्यरत आहात, मोठमोठे नेतेसुद्धा तुम्हाला चांगले ओळखतात, तुम्ही शिवसेनेमध्ये नेतेसुद्धा होतात. जर तुम्ही जिंकलात आणि जर तुमची सत्ता आली तर महापौर होण्याची इच्छा असेल? खरं बघताना आमच्या पक्षाने आणि आमच्या महायुतीने धोरण केलं आहे की महायुतीचा महापौर बसणार आणि महायुतीचा महापौर हा मराठी असणार. म्हणून माझी अपेक्षा आहे की पक्षाची जे अपेक्षा असेल ते पूर्ण करू. जर मराठी उमेदवार असेल तर मराठी, नाहीतर आपल्यासोबत राजुलताई होत्या. गेली 20 वर्ष त्याचे नगरसेविका आहेत. अनेक कामं त्यांनी म्हटलं तसे ते करत आहेत. सध्या त्या शिंदेच्या शिवसेनेकडून निवडून आहेत, आधी त्या ठाकरेंकडून उभ्या होत्या. तर एकंदरीत आता या प्रभागात काय होतं, कोण जिंकतं हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई.